कुही तालुक्यातील वेलतूर ग्रामपंचायत व अंगणवाडी मदतनीस यांच्या न्यायासाठी सुरू असलेले 2 दिवसाचे साखळी उपोषण अखेर माजी आमदार सुधीर पारवे यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले। माजी आमदार पारवे यांनी उपोषणस्थळी हजेरी लावून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित अधिकाऱ्याशी थेट संवाद साधला। चर्चेनंतर त्यांनी स्पष्ट आश्वासन दिले की चांदणी मेश्राम यांना न्याय मिळेल व ग्रामपंचायत तसेच अंगणवाडी मदतनीसांच्या मागण्या मान्य केल्या जातील। तथापि उपोषणकर्त्यांनी इशारा दिला आहे की जर 8 दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण पुन्हा सुरू करण्यात येईल। या उपोषणाला माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनसरे, माजी सरपंच ज्ञानीवंत साखरवाडे, माजी उपसभापती इस्तारी तळेकर यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे हे आंदोलन भाजप कार्यकर्त्यांकडून होत असून राज्यात आणि केंद्रातही भाजपची सत्ता असताना कार्यकर्त्यांनाच न्याय मिळेल का असा सवाल निर्माण झाला आहे। या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून चांदणी मेश्राम यांना न्याय मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे। उल्हास मेश्राम यांची रिपोर्ट।